मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. तुम्ही जेव्हा कार्यालयात आला होतात तेव्हा तुम्ही जे काही पाहिलं त्यामुळे तुमचा गैरसमज झाला. त्यात तुमची काहीच चूक नव्हती. तुमच्या जागी मी असते तर माझाही गैरसमजच झाला असता. ती सिच्युएशनच तशी होती. अगं किती हा समजूतदारपणा. तुम्ही कधी आलात? कधी जाताय ते विचार. आप्पांनी घर सोडून जायला सांगितलंय. काय? कान बिघडलेत का तुझे? ऐकू येत नाही तुला? अहो, एवढे चिडताय कशाला? दादानी म्हणाले असतील. अजिबात रागात बोललेले नाहीयेत. अत्यंत थंडपणे बोललेले आहेत. ते आऊ आणि कामिनी तिघच राहणार आहेत या घरामध्ये. तुला कंठशोष करून सांगत होतो आप्पा आणि आऊंची जरा मर्जी राख, घरात जरा लक्ष दे, पण नाही. ही सगळी प्रॉपर्टी त्या कामिनीच्या घशात गेली ना की तुला कळेल की आपण काय गमावलंय ते. काहीतरीच तुमचं. मी जाऊन बोलते आप्पांशी. काय बोलताय माझ्याशी? आप्पा, तुम्ही म्हणे यांना घराबाहेर काढताय. कोण बोललं असं? हेच म्हणाले. काहीतरीच आपलं. मधुकरराव मेसेज नीट दिला नाहीत. सुनबाई, मी फक्त यालाच नाही, हा श्री आणि तू तुम्हा तिघांनाही घराबाहेर काढ. पण का? मला क्लॅरिफिकेशन द्यायला हवं. माझ्या कष्टानं स्वकमाईनं उभारलेली ही वास्तू आहे. वडिलोपार्जित याच्यात एक नवा पैसाही नाही. त्यामुळे या वास्तूत कोण राहणार कोण नाही याची काय विल्हेवाट लावायची याचा सगळा अधिकार मला आहे. आहे ना ओ सेठ? विचारा जरा आपल्या नवऱ्याला.
बिझनेसमॅन आहे ना तो, कायदेशीर बाबींची जाण असणारच त्याला. आप्पा काहीतरीच काय आप्पा हो, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला कोणाचं बोलणं म्हणणं वाटणं याचं काहीच वाटत नाही. या क्षणी मला काय वाटतं त्याचा मी विचार करतो, आणि माझा विचार पक्का आहे. आलं का लक्षात? आप्पा तुम्ही हे बरोबर नाही करत आहात. आपल्या घरात कोण बरोबर वागतं? जो तो आपल्या मर्जीनच वागतोय ना. हो पण आमचा काहीच अधिकार नाही. सुषमा जरा गप्प बस. बोलू दे तिला. बघू तरी अजून काय काय बोलते. अधिकार अजून काय मॅडम? वारसा हक्क वगैरे असं काही? आता क्षणाभरापूर्वीच मी बोललोय स्वकष्टाबद्दल. विसरला? जरा कुठे पिंच झालं तर सगळे अधिकार आठवलं. कर्तव्याची कधी जाणीव होते का? ते काही मला माहिती नाही. मी इथून जाणार नाही. सुषमा तू जरा गप्प बसशील प्लीज. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा. मी इथून हलणार नाहीये. कामिनीला ठेवून घेतायत ना ते, तशीच मी पण राहणार इथे. करोडोंची प्रॉपर्टी एकट्या त्या कामिनीच्या घशात घालायची? सुषमा अहो आता तुम्ही पण हेच म्हणत होतात ना. धन्य आहे. हात टेकले तुमच्या पुढं. सुषमा तुझ्या माहितीसाठी सांगतो, कामिनी प्रभाकर बरोबर घर सोडते. आपल्या नवऱ्याला सोडून राहायची तिची इच्छा नाही. जमलं तर या जेवायला. येतो मी. तुला कधी काय बोलावं याची काही अक्कल आहे का? किती वेळा सांगितलं बोलू नकोस तरी तुझं आपलं चालूच. मूर्ख बाई. सगळी अक्कल तुम्हालाच तर दिली. मला कायम मूर्खच ठरवत आलात ना. आज मुद्दामून बघितला मूर्खपणा करून. सतत आपलं व्यवहार व्यवहार, फायदा फायदा. आता कधीतरी घाटा पण बघायला शिका. तू इथे बस बघू आधी पहिली बस इथे. जेव्हा एखाद्यावर मात द्यायची असते ना तेव्हा आधी चाली ठरवाव्या लागतात, मोहरा टिपावा लागतो. काय मला नाही तुमचं बोलणं कळत. नाही कळलं तरी चालेल. हा मायाची सावली कॅप्चर करायची आहे की नाही? तुम्हाला कौतुक त्या मायेच्या सावलीचं, मला अजिबात नाही, सांगून ठेवते.
मॉम हॅलो हॅलो मॉम सॉरी आंटी तुम्हीच बोलताय ना? माझ्या नंबरवरनं मीच कॉल करणार ना. माझा नंबर डिलीट केलाय का ओमनी? तसं नाही हो, तुम्ही खूप वेळ काहीच बोलला नाहीत ना म्हणून सहज विचारलं. कशा आहात हो? अजून जिवंत आहे. मॉम सॉरी आंटी ओमला माझ्याशी बोलायचं नाहीये का? तसं नाहीये हो. ओम आणि पप्पा दोघेही बाहेर गेले आणि त्याचा फोन. कळलं. ठेवते फोन. का माझ्याशी नाही बोलायचं का? काय बोलू वृंदा? तूच सांग ना, आहे काही बोलण्यासारखं? गेले 6 महिने आमचा मुलगा तुमच्याकडे आश्रितासारखा राहतोय. त्याला आमची साधी आठवण सुद्धा येत नाहीये. अहो असं कसं? तुमची आठवण ओमला येणार नाही असं होईल का? तुम्हाला तर माहिती आहे ओमचा तुमच्यावर किती जीव आहे तो. वृंदा, इतर वेळी तुझ्या ह्या अशा बोलण्याने मी हुरळून गेले असते, पण आता नाही. जाऊ दे, काय तेच तेच रडगाणं गायचं. ओमला सांग मी फोन केला होता, जमलं तर फोन कर म्हणा. हो हो एक मिनिट. ओम आलाय. हा, मॉमचा कॉल आहे. मॉमचा कॉल? हा मॉम. मॉम, आता यावेळेस तू कॉल केलास? मॉमला फोन सुद्धा नाही ना करावासा वाटला? वाटतं का मॉम? पण तुला कॉल केला की तुझ्या मागणं डॅड ते माझ्याबद्दल काही ना काहीतरी सतत बोलत असतात, आणि ते ऐकण्याचा मला कंटाळा येतो, म्हणून मी कॉल करत नाही. ओम, आप्पांनी मायेची सावली सोडायला सांगितली. अरे वा, आप्पा ग्रेट आहेत. ओ मॉम, अगं हा धक्का तर खूपच लहान आहे. एवढ्या लहान धक्क्याने घाबरलीस की काय तू? कर्मबंधातली ठेवही. मॉम, खंबीर बन. येणारे दिवस फार वाईट आहेत. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. ओम, कशाविषयी बोलतोयस तू? तुझ्यात आणि ह्यांच्यात परत काही भांडण वगैरे झालंय? मॉम, अगं सगळ्याचाच खुलासा होईल. थोडा धीर धर. हा, पण इतकंच लक्षात घे की त्रास झाला ना तरी या सगळ्याचा शेवट हा गोड आहे. फक्त तो डॅडसाठी खराब असेल, बस. ओम, तू काय बोलतोयस? मला काही कळत नाहीये. मॉम मॉम मॉम, अगं तू शांतपणाने ऐकून घे. माझ्यावर विश्वास ठेव. आप्पांवर विश्वास ठेव. हे बघ, आत्ता तुला काहीही कळणार नाही.
कोण बरोबर आहे, कोण चुकतंय, कोण कसं वागतंय, का वागतंय. हा पण मॉम, इतकंच लक्षात ठेव, जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय, बस. चांगल्यासाठी? हो मॉम. अगं आपल्या रिलेशनची घडी विस्कटली आहे आणि ती सरळ होणं खूप गरजेचं आहे. तिला पडलेले पीड सोडवण्यासाठी एक गरमागरम इस्त्री चालवणं खूप गरजेचं आहे. हा, आता तिचे चटके सगळ्यांनाच बसतील. याच्या पुढे काही भलं चांगलं होईल यावर माझा विश्वासच नाहीये आता. एनिवे, खूप एकटं वाटत होतं. तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. मॉम, मी लवकरच घरी येईन. आणि तेव्हा आम्ही या घरात नसू. अगं मॉम, आपण सगळे एकत्र असू. ओम, आता मलाच एकत्र राहणं नको वाटायला लागलंय. जेवढं कुटुंब मोठं तेवढे प्रॉब्लेम पण जास्त. तू वेगळा झालास, बरं झालं. सुखी राहा. मॉमला इतकं दुःखी मी याआधी कधीच पाहिलं नाही. मग एकदा भेटून ये ना त्यांना. नाही, आत्ता नाही भेटणार. योग्य वेळ येईल ना, तेव्हा नक्कीच भेटेन. ज्यांनी मला त्या घराच्या बाहेर काढलं तेच मला त्या घरामध्ये सन्मानाने घेऊन जातील. आणि तेव्हाच मी त्या घरी जाईन, तेही सन्मानाने. काय आहे? घरचा गडीचा खामक्या नसेल ना, तर घराचा पारी स्फुट होतो बघा. कर्मबंधातली ठेवही. बरं, तुमचं सामान काही पॅक करायचंय का? हा, कपडे, सामान किंवा काहीही. तुमच्याशी बोलतेय मी. कसला विचार करताय? कसला विचार करतोय? तर घर सोडतोय आपण. हो, मग काय? मग त्यात काय एवढं? तुला काहीच वाटत नाही? वाटतंय ना, खूप आनंद होतोय. आनंद? हा. कसला आनंद? नाही, ठीक आहे, मी तिकडे बॉर्डरवर होतो, पण तू पूर्ण वेळ आऊ आप्पांसोबत या घरामध्ये होतीस. तरी सुद्धा हे घर सोडताना, त्यांना सोडून जाताना तुला काहीच वाटत नाही? वाटतंय ना, त्यांना सोडून जाण्याचं दुःख होतच आहे मला, पण त्याही पेक्षा जास्त आनंद होतोय ना, तो मला माझ्या नवऱ्याबरोबर राहायला मिळणार आहे याचा. तुझं काहीतरी वेगळंच नाही. तू आऊ आप्पांना सोडून जाणार? मी आऊ आप्पांना सोडणार नाहीये. मी फक्त घर बदलतीये. अंतर वाढणार आहे ना ते स्थळामध्ये.
मनात कधीच अंतर नाही पडणार, ना माझ्या ना आऊ अप्पांच्या. काय बोलावं तुला काही कळतच नाही. तुम्ही ना काही बोलत बसूच नका. एक काम करा, हं? हे माझं ATM कार्ड घ्या, बँकेमध्ये जा, पैसे काढा आणि लगेच घर बुक करून टाका. अगं अजून जागा बघितली कुठे? जागा मिळायला तर हवी ना. आणि तू आधीच सगळी पॅकिंग सुरू केली. कुठल्याही गोष्टीची आधीपासून तयारी केलेली वाईट काय त्यात? आणि आपल्याला घर नक्की मिळेल 2-4 दिवसात. मग घर मिळाल्यानंतर वेळ कशाला वाया घालवायचा? आणि 2-4 दिवसात घर नाही मिळालं तर? मिळणार, नक्की मिळणार. प्रयत्नच असे करा ना की अपयश पदरात पडताच नाही. गॅरेज सुरू करताना मी प्रयत्नात कसूर केली ना. झालं गेलं विसरून जा. कर्जबाजारी झालोय मी. फेडू आपण. अगं आकडा ऐकलास ना तू? असे हताश होऊ नका. मन खंबीर ठेवा, ध्येय ना मोठं ठेवा. मी जरा जाऊन येतो बाहेर. आणि एक लक्षात ठेवा, बाहेर जाल ना तेव्हा फक्त तुम्हाला जे करायचंय तेवढंच डोक्यात ठेवा. म्हणजे सगळ्यात आधी डोक्यावर छप्पर, मग स्वतःसाठी काहीतरी काम आणि मग कर्ज फेड. माझी कॉफी. कॉफी मिळणार नाही. या घरात यापुढे तुम्हाला काही मिळणार नाहीये. पा, मला वाटलं होतं काल रात्रीचं तुमच्या डोक्यातलं वेळ काल रात्रीच संपलं असेल, नाही? तुम्ही तर अजून तोच विषय धरून बसलाय.